राज्यातील बळीराजासाठी गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। शेतकऱ्यांच्या वीज पंपांना मोफत वीज, शेतकरी महासन्मान निधी योजना आणि जलयुक्त शिवार योजना त्यापैकीच। राज्यातील सिंचन क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी सुद्धा कसे प्रयत्न झाले पाहूया हा रिपोर्ट। शेतकरी हा केंद्रबिंदू मानून देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। 2014 साली फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागलं। या परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाचा अभ्यास करून जलयुक्त शिवार ही योजना राज्यभर राबवण्यात आली। 2015 ते 2019 या काळात 22,593 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेतून 6,32,896 कामं झाली। राज्यातील 20,544 गावं 100% जलयुक्त झाली। जलयुक्त शिवार योजनेमुळे 27,08,297 TMC जलसाठा निर्माण झाला। मागेल त्याला शेततळं यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला। पावसाचं पाणी अडवल्यामुळे जमिनीत मुरल्यामुळे जमिनीतील पाणीसाठा वाढला। राज्यातील विहिरींच्या पातळीत सरासरी 0.56% वाढ झाली। 2017 साली शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीची घोषणा झाली। 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। 1 एप्रिल 2012 ते 30 जून 2016 या काळातील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचं 1.5 लाखांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ झालं। या योजनेत राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 कोटींची कर्जमाफी मिळाली। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000चं अनुदान मिळालं। राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतरही शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 92.43 लाख शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000। 1 रुपयात पीक विमा योजना 2.42 कोटी शेतकऱ्यांना लाभ। 1,62,00,000 हेक्टर कोटी जमिनीला संरक्षण। मोफत वीज योजना राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 14,761 कोटींच्या अनुदानासह मोफत वीज। शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी 16,309 कोटींची नुकसान भरपाई। राज्यातील शेतीच्या विजेसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करून 14,000 मेगावॅट सोलार वीज निर्मिती करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलंय। राज्यातल्या शेतकऱ्यांना 365 दिवस मोफत वीज देण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर पंप योजनाही राबवण्यात आली आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवसा वीज ही आम्ही उपलब्ध करून देऊ, हा एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय आणि काम। ही घोषणा नाही, याचं प्रत्यक्ष काम जमिनीवर आम्ही सुरू केलेलं आहे। मागेल त्याला सौर पंप केवळ 10% पैसे भरायचे आणि त्याला सौर पंप मिळेल। 25 वर्ष विजेचं बिल येणार नाही। 5 वर्ष सगळी देखरेख ही सरकार करेल। चोरीला गेला तर इन्शुरन्स आहे, तुटफूट झाली तर इन्शुरन्स आहे। सिंचनासाठीही फडणवीस आणि महायुती सरकारच्या काळात उपाययोजना करण्यात आल्या। फडणवीसांच्या कार्यकाळात मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पातून 11 धरणं जोडण्याचा निर्णय झाला। 1330 किलोमीटर पाईपलाईन टाकून मराठवाड्यातील धरणं जोडण्याचा निर्णय झाला। महायुती सरकारच्या काळात राज्यातील 145 सुधारित सिंचन प्रकल्पांना मंजुरी मिळाली। या निर्णयामुळे 22,73,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। राज्यातील दुष्काळी भागात सिंचन प्रकल्पांना मंजुरी मिळाली। उपसा सिंचन योजनेतून 27,500 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे। वैनगंगा, नळगंगा आणि पैनगंगा नदी जोड प्रकल्प 90,000 कोटी रुपयांचा नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प। पश्चिम खोऱ्यातील 55 TMC पाणी गोदावरीत आणण्यासाठी उपाययोजना। गोदावरीत पाणी आणून मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न। निळवंडे धरणाचं काम पूर्ण, 64,260 हेक्टर क्षेत्राला पाणी। राज्यातील शेतकऱ्यांची मूळ समस्या लक्षात घेत कृषी मालाला भाव मिळावा, दळणवळण आणि साठवणुकीच्या क्षमतेवरही फडणवीस आणि महायुती सरकारच्या काळात भर देण्यात आलाय। केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यातील शेतकऱ्यांचं आयुष्य सुकर व्हावं यासाठी देवेंद्र फडणवीस कार्यरत असल्याचं महायुतीचे नेते सांगतात। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।